नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. संध्याकाळची वेळ आणि या घडामोडी वेगाने घडताना दिसतात. त्यातल्याच एका महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करतोय. धक्कादायक आणि चिंताजनक अशी बातमी आहे. बीडमधल्या आष्टी तालुक्यात घटसर्प आणि या थायरॅलिसिस सदृश्य साथीच्या आजारानं थैमान घातलंय. यामुळे एक दोन नव्हे तर 150 जनावरांचा मृत्यू झालाय. माणसांपाठोपाठ आता मुख्य जनावरांवर संकट आल्यानं शेतकरी भयभीत झालेत. लाख मोलाची दुभती जनावरं दगावल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलंय. आष्टी तालुक्यातील तवलवाडी वाळुंज परिसरात 70 दुभत्या गायी आणि 80 वासरांचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे साथीच्या आजाराची लक्षणं दिसल्यानंतर काही क्षणातच गायींचा मृत्यू होतोय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या संदर्भात औरंगाबाद विभागीय पशुसंवर्धनच्या पथकानं आष्टी इथल्या मृत गायीच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करून शरीरातील काही भागांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठवले. दरम्यान जिल्हा पशुवर्धन प्रभारी डॉक्टर विनायक देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं. जी जनावरे आहेत आमच्या गावामधील तवलवाडी गावामधील ही जनावरे कमीत कमी 100-125च्या आसपास दगावलेली आहेत आणि असे छोटे छोटे जे वासरं आहेत ते 40-50 मरण पावलेले आहेत. शासनाला एवढीच हात जोडून विनंती आहे की शासनाने ज्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना तातडीने मदत जाहीर करावी, एवढीच आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आमचे बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या बरोबर, त्यांच्याकडे आपण जाऊया. सुरेश, ही नेमकी कशाची साथ आहे की ज्याने जनावरं इतकी फटाफट मरतात? पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि तिथल्या ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता जो घटसर्प आहे, जो ग्रामीण भागातील जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो, त्या घटसर्प सदृश्य हा रोग आहे. मात्र अद्यापर्यंत वैद्यकीय जे पशुवैद्यकीय आहे त्यांना डायग्नोसिस झालेलं नाही की हा कोणता आजार आहे. आणि पहिल्यांदा घटसर्प आल्यानंतर एवढ्या पटापट जनावरं मरणाऱ्यांचं प्रमाण नव्हतं. मात्र यावेळी जे जवळपास 150 जनावरं जे दगावलेले आहेत यामुळं चिंता व्यक्त केली जाते. आणि विशेष म्हणजे जे आष्टी तालुक्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन केलं जातं आणि दूध उत्पादनासाठी ज्या गायी घेतल्या जातात ती लाख रुपयाची, 1.25 लाख रुपयाची, 80,000 रुपयापासून लाख रुपयापर्यंतच्या गायी असतात. आणि अशा मोठ्या गायी दगावल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अगोदरच दुधाचे दर कमी झाल्यामुळे शेतकरी संकटात होता आणि दुधाचे दर वाढवावे अशी मागणी सुद्धा केली होती. आणि ही दुभती जनावरं ज्यावेळेस पाळली जातात त्यावेळेस त्यांचा खुराकाचा खूप मोठा खर्च देखील असतो शेतकऱ्यावरती. त्याचबरोबर त्यांच्यासाठी लागणारी जी व्यवस्था आहे ती सगळी करावी लागते आणि हे सगळं केल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्यातून उत्पादन मिळत असतं. मात्र अचानकच लाख भर रुपयाच्या जर गायी मरत असतील आणि त्या अशा आजारामुळे जर जात असतील तर शेतकऱ्यावरती मोठं संकट कोसळलेलं आहे. जवळपास तळेवाडी आणि त्या परिसरातील 5 गावामध्ये हा मोठा प्रकार दिसून आलेला आहे. या संदर्भात पशुवैद्यकीय विभागाची जी औरंगाबादची टीम आहे त्यांनी घटनास्थळावरती जाऊन ज्या मृत झालेल्या गायी आहेत त्यांचं शवविच्छेदन केलेलं आहे आणि शवविच्छेदन करून त्या ठिकाणचा जो रिपोर्ट आहे ते रिपोर्ट भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये आता तो नमुने पाठवलेले आहेत. तिथून रिपोर्ट आल्यानंतर नक्कीच कळणार आहे की कोणत्या व्हायरसचा दुसरा परिणाम आहे की हा घटसर्पाचाच दुसरा कुठला आणखी एखादा परिणाम आहे. मात्र यामुळे सध्या ते जे शेतकरी आहेत ते भयभीत झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली जाते. विशाल, सुरेश, पहिले तर सुरुवातीला काय लक्षणं दिसून येतात आणि साधारण किती दिवसात किंवा किती वेळाने ही जनावरं दगावताना दिसतात? सुरुवातीला जनावरांमध्ये ताप आलेल्याचं प्रमाण दिसतं, जनावर काही खात नाही अशा पद्धतीचं दिसतं. आणि याचं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते अवघ्या 1 ते 2 दिवसामध्येच जनावर दगावत असल्या कारणानं सुरुवातीला ताप येणं आणि घटसर्प त्याचबरोबर खुरकूत हे इथलच्या जनावरांना आजार होत असतात. मात्र त्यांच्यावरती उपचार केल्यानंतर ते बरे देखील होतात आणि त्याचा जो प्रमाण असतं ते 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, कधी कधी 5 दिवसापर्यंत त्यांच्यावरती उपचार केल्यानंतर बरे होतात. मात्र दुसऱ्याच दिवशी जनावर मरू लागल्यानं इथले जे पशुवैद्यकीय आणि प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत त्यांच्या समोर देखील आव्हान निर्माण झालेलं आहे. आपल्याबरोबर या विषयी अधिक माहिती देण्याकरता बीडचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त रवी सुरवाडे देखील सहभागी झालेले. सुरेश, रवी सुरवाडे यांच्याकडे जाऊयात. रवी सुरवाडे जी आता अचानक म्हणजे थोडे थिडके नाही 150 जनावरं जी आहेत, दुभती जनावरं, त्यांचा मृत्यू होतो. प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आपण या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करताय, प्रथमदर्शनी कुठला हा आजार आहे, काय अंदाज व्यक्त केला जातोय?
प्राथमिक अंदाज घटसर्पाच्या निदानासाठी आपण जे काही जनावर मृत्यू झाले त्याचे सॅम्पल नमुने गोळा आपण पाठवलेले आहेत पुणे विभागाला डिपार्टमेंटला. त्याचा अहवाल प्राप्त होईल आणि जे काही बाधित जनावर आहेत त्यांना उपचार वगैरे चालू आहेत. अच्छा, आणि जे चांगले जनावर आहेत त्यांचे लसीकरण सुद्धा सुरू झालेलं आहे आपल्या रविवारपासून सोमवारपासून काल मागच्या. म्हणजे तातडीच्या पातळीवर त्या जनावरांचं लसीकरण केलं जात आहे. सुरू झालेलं आहे. हो, सोमवारी सुरू झालं, मागच्या सोमवारी सुरू झालेलं आहे. बरं, जे काही बाधित आहे त्या बाधित जनावरांना आपण ट्रीटमेंट वगैरे चालू उपचार त्या लक्षणाप्रमाणे चालू आहेत. बरं दुसरं असं की काही जनावरांचं शवविच्छेदन करून त्यातले काही नमुने जे आहेत ते भोपाळला तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. याचा रिपोर्ट नाही, केव्हापर्यंत अपेक्षित आहे? नाही सर, भोपाळला नाही पाठवलं सर. हॅलो, हा बोला. भोपाळमध्ये नाहीये, पुणे विभाग आपलं आणि औरंगाबाद RDL ला पाठवलेलं आहे. बर या ठिकाणी सोमवारपर्यंत प्राप्त होईल. आता शेतकरी प्रचंड घाबरलेले आहेत, त्यांना आपण कसा दिलासा द्याल? नाही, शेतकऱ्यांना सांगितले जे बाधित जनावर झालेले आहेत किंवा जे काही तुम्हाला लक्षण आढळले आहेत ते तात्काळ पशुवैद्यकीय संपर्क साधावा. आणि आपण त्या प्रत्येक गावामध्ये टीम तयार केलेल्या आहेत. बरं, आपले डॉक्टरची. त्या अनुषंगाने जे आपले सगळे डॉक्टर तिथं निगराणी करून त्यांच्यावर उपचार वगैरे प्राथमिक सुरू झालेला आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि सुरेश जाधव आमचा प्रतिनिधी देखील आपल्याबरोबर होता. सुरेश, तुझेही धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि या सगळ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विशेष काळजी घेणं फार आवश्यक आहे. यानंतर बघूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की ओबीसी समाजाला मोठा धक्का बसलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण जे ओबीसी समाजाचं ते रद्द करण्यात आलंय. राज्य सरकारची पुनर्विचार याचिका जी ती फेटाळण्यात आली आहे. कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळली आणि सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळल्यामुळे आता ओबीसींना मिळणारं राजकीय आरक्षण जे आहे ते संपुष्टात आलंय. सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस म्हणतं की तुमच्याकडे जिल्हा परिषद त्या ह्याच्यामधले असणारे ऑफिशियल फिगर नाही, तर मुळात SC STचं आरक्षण हे पॉप्युलेशन बेस्ड आहे. ओबीसीचं आरक्षण जे आहे ते एझम्पशन बेस्ड आहे. त्याच्यामुळे हा जो फरक झाला पाहिजे होता तो फरक माझ्या अंदाजाने त्या जजमेंटमध्ये झालेला दिसत नाही. आणि जसं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं उदासीनता आहे तशी ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा उदासीनता आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल कोणी अपीलही करत नाही, कोणी बोलतही नाही त्याच्याबद्दल. आणि यावेळी संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. आरक्षण समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं साधन असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. रिव्ह्यू पिटिशन आणि राजसत्ता हे दोनच पर्याय असून दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा झाली. संभाजीराजांनी यावेळी आंबेडकरांसमोर एक आपली महत्त्वाची भूमिका मांडलेली आणि राजकीय पक्षांना मराठा आरक्षणात रस नाही असा आरोप थेट केलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी. शरद पवारांचं राजकारण मी जे 40 वर्ष बघतोय ते नेहमी नरोबा कुंजोबा राहतं. कधी नरोबा राहतं, कधी कुंजोबा राहतं. मराठा आरक्षणावरती सुद्धा तीच त्यांची भूमिका आहे. भूमिका घ्यायची नाही, पण मुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि सांगायचं नाही आरक्षण लागू करा. त्याच्यामुळे इतर विषयांवरती नरोबा कुंजोबा चालतो, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण काही विषय असे असतात की ज्याच्यावरती तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे भूमिका घेतली पाहिजे. आपण अपेक्षा धरू असं की शरद पवार सुद्धा या नजीकच्या कालावधीमध्ये एक स्पष्ट भूमिका घेतील. एक तर या बाजूची किंवा नाकारण्याची, देण्याची किंवा नाकारण्याची, असं काहीतरी भूमिका घेतील अशी अपेक्षा धरू आपण. आता एवढंच ठरलंय की लवकरच्या लवकर गोलमेज परिषद ही दिल्लीत घ्यायची आहे. गोलमेज परिषदेसाठी सगळ्या खासदारांना निमंत्रित करू. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, विरोधी पक्षनेते असेल, शरद पवारजी असेल, प्रकाशरावजी आंबेडकर असतील, यांनासुद्धा आपण तिथं निमंत्रित करू. आणि शेवटी हा विषय
नुसता समाज म्हणून नाही आहे, तर या गरीब मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून हा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. बघूयात त्यांनी काय म्हटलंय पत्रात. त्यांनी या पत्रात असं म्हटलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात किंवा त्याच्या अंतर्गत राखीव जागांबद्दल राज्य सरकारची फेरविचार याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलंय. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात पुढची कारवाई स्पष्टपणे विदित केलेली असताना केवळ वेळ काढू धोरण सरकारने अवलंबलं. या संदर्भात 5 मार्च 2021 रोजी सभागृहात मी विषय मांडला. आपल्याकडे बैठक झाली. हा विषय मी आपल्या पुढे प्रकर्षाने मांडला होता आणि या बैठकीत उपस्थित राज्याचे महाधिवक्ता, विधी आणि न्याय विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे माजी सचिव या सर्वांनी सुद्धा हीच बाजू उचलून धरली होती. पण त्यावर राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही आणि थोडंही गांभीर्य दाखवलं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली कारवाई पूर्ण करत ओबीसी आरक्षणासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करून ते पुनर्स्थापित करण्यासाठी सत्वर कारवाई करावी असं त्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलंय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी लसीकरण आपल्या दारी ही संकल्पना रत्नागिरीत राबवण्यात येते. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि उद्योजक सौरभ शेठ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने फिरतं लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्रास होऊ नये ही यामागची भावना आहे. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढविण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो 24/7.log on to moneycontrol.com/संजीवनी यावरती संपर्क करा. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.